Hello everyone. Now next we will see statement pattern, logical equivalence, tautology, contradiction and contingency. Now first of all we will see statement pattern. Letter used to denote statement are called statement letter. तर स्टेटमेंटला डिनोट करण्यासाठी जे पण लेटर यूज केले जातात त्याला काय म्हणत असतात? स्टेटमेंट लेटर. सो स्मॉल पी क्यू आर एस या लेटरनी काय करत असतात? स्टेटमेंट डिनोट केले जातात. स्मॉल पी क्यू आर एस या लेटरनी स्टेटमेंट डिनोट केले जातात. प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड कनेक्टिव्स इज कॉल्ड अ स्टेटमेंट पॅटर्न. त्याचप्रमाणे लॉजिकल कनेक्टिव्हसुद्धा यूज केले जातात. वी हॅव सीन द लॉजिकल कनेक्टिव्स इन द प्रिव्हियस लेक्चर. आपण मागच्या लेक्चरमध्ये लॉजिकल कनेक्टिव्स शिकलेलो आहोत. तर विच टाईप ऑफ लॉजिकल कनेक्टिव्स वी हॅव सीन इन द प्रिव्हियस लेक्चर? वी हॅव सीन and, or, implication, double implication, all type of logical connectives we have seen in the previous lecture. So statement pattern is also called as the preposition. P implies Q, P and Q, negation P or Q are statement pattern, and P and Q are their prime components. So without statement we cannot draw a truth table. So तर विदाउट स्टेटमेंट आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करू शकत नाही. तर ट्रूथ टेबल ड्रॉ करण्यासाठी काय नेसेसरी असते? तर ट्रूथ टेबल ड्रॉ करण्यासाठी स्टेटमेंट फार नेसेसरी असते. नाव नेक्स्ट लॉजिकल इक्विव्हॅलन्स. सो व्हॉट इज मीन बाय लॉजिकल इक्विव्हॅलन्स? Two statement pattern are said to be equivalent if their truth table are identical. If statement patterns A and B are equivalent, then it write as A equivalent B. So this is the sign of equivalent. So what is meant by logical equivalence? Two statement किंवा two combination ची ट्रूथ व्हॅल्यू किंवा त्याचे आन्सर जर आयडेंटिकल म्हणजे सेम किंवा इक्वल येत असेल तर ते दोन स्टेटमेंट किंवा दोन कॉम्बिनेशन काय म्हणणार आपण? आपसामध्ये इक्विव्हॅलेंट आहे. सो व्हॉट इज मीन बाय लॉजिकल इक्विव्हॅलन्स? टू स्टेटमेंट किंवा टू कॉम्बिनेशन ची ट्रूथ व्हॅल्यू किंवा आन्सर जर सेम येत असेल, इक्वल येत असेल तर ते स्टेटमेंट किंवा कॉम्बिनेशन आपसामध्ये काय असणार? इक्विव्हॅलेंट असणार. सो ए तर त्याला लिहायचं कसं? ए इक्विव्हॅलेंट बी, अँड दिस इज द साइन ऑफ इक्विव्हॅलन्स. नाव नेक्स्ट tautology, contradiction and contingency. Now first of all we will see tautology. A statement pattern whose truth value is true for all possible combination of truth values of its prime components is called as tautology, and we denote tautology by T. So what is meant by tautology? A statement pattern, अशा प्रकारचा स्टेटमेंट पॅटर्न किंवा पॉसिबल कॉम्बिनेशन त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येणार. म्हणजे ट्रूथ टेबलमध्ये त्याच्या सर्व पॉसिबल कॉम्बिनेशनची ट्रूथ व्हॅल्यू जर टी येत असेल तर त्याला काय म्हणायचं? टॉटॉलॉजी. तर ट्रूथ टेबलमध्ये सर्व पॉसिबल कॉम्बिनेशनची ट्रूथ व्हॅल्यू जर टी येत असेल तर त्याला काय म्हणायचं? टॉटॉलॉजी. आणि टॉटॉलॉजी कशाने डिनोट केलं जाते? टीनी. नाव स्टेटमेंट पॅटर्न पी ऑर निगेशन पी इज अ टॉटॉलॉजी. नाव दिस इज द एक्झाम्पल ऑफ टॉटॉलॉजी. नाव नेक्स्ट कॉन्ट्राडिक्शन. A statement pattern whose truth value is false for all possible combination of truth values of its prime components is called as contradiction. We denote contradiction by C. So what is meant by contradiction? ज्या ट्रूथ टेबलमध्ये ज्या स्टेटमेंट पॅटर्न किंवा ट्रूथ टेबलमध्ये ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन त्याचे सर्व पॉसिबल कॉम्बिनेशनची ट्रूथ व्हॅल्यू जर फॉल्स येत असेल तर त्याला काय म्हणत असतात? कॉन्ट्राडिक्शन. आणि कॉन्ट्राडिक्शन हे कशाने डिनोट केलं जाते? सीनी. सो व्हॉट इज मीन बाय कॉन्ट्राडिक्शन? ट्रूथ टेबलमध्ये ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यू. तर ट्रूथ टेबलमध्ये सर्व पॉसिबल कॉम्बिनेशनची ट्रूथ व्हॅल्यू जर फॉल्स असेल तर त्याला काय म्हणत असतात? कॉन्ट्राडिक्शन. आणि कॉन्ट्राडिक्शन हे कशाने डिनोट केलं जाते? सीनी. सो व्हॉट इज मीन बाय कॉन्ट्राडिक्शन? ट्रूथ टेबलमध्ये सर्व पॉसिबल कॉम्बिनेशनची व्हॅल्यू जर फॉल्स येत असेल तर त्याला काय म्हणायचं? कॉन्ट्राडिक्शन. नाव नेक्स्ट स्टेटमेंट पॅटर्न पी अँड निगेशन पी इज अ कॉन्ट्राडिक्शन. नाव दिस इज द एक्झाम्पल ऑफ कॉन्ट्राडिक्शन. अँड कंटिंजन्सी. अ स्टेटमेंट पॅटर्न विच इज नायदर अ टॉटॉलॉजी नॉर अ कॉन्ट्राडिक्शन इज कॉल्ड अ कंटिंजन्सी, अँड पी अँड क्यू इज अ कंटिंजन्सी. नाव दिस इज द एक्झाम्पल ऑफ कंटिंजन्सी. सो व्हॉट इज मीन बाय कंटिंजन्सी? ज्या ट्रूथ टेबलमध्ये सर्व पॉसिबल कॉम्बिनेशन मिक्स असणार, मीन्स नायदर टॉटॉलॉजी और
neither tautology and nor a contradiction. म्हणजे ज्या ट्रूथ टेबलमध्ये सर्व पॉसिबल कॉम्बिनेशन मिक्स असणार, तर काही ट्रू असणार, काही फॉल्स असणार, तर त्याला काय म्हणायचं? कंटिंजन्सी. ज्या ट्रूथ टेबलमध्ये सर्व पॉसिबल कॉम्बिनेशन फॉल्स असणार त्याला काय म्हणायचं? कॉन्ट्राडिक्शन. किंवा ज्या ट्रूथ टेबलमध्ये सर्व पॉसिबल कॉम्बिनेशन ट्रू असणार त्यालाच काय म्हणतात? टॉटॉलॉजी. आणि फॉल्स असेल तर कॉन्ट्राडिक्शन, आणि मिक्स असेल तर कंटिंजन्सी. Now important table for all connectives. Now we have to learn that table. So P, how to make a table P? I told you that thing in a previous lecture. So 2 times T and 2 times F. And how to fill the table Q? Starting from T, T F T F. Negation P means opposite. Negation म्हणजे काय होत असते? opposite. True will become false and false will become true. तर P, निगेशन P काय येणार? Pच्या अपोजिट येणार निगेशन P. ते T आहे तर काय येणार? F. T आहे तर F. F आहे तर T. F आहे तर T. नाव P and Q. P and Q मध्ये काय होत असते? T and T. अदरवाइज ऑल आर फॉल्स. अँड P और Q मध्ये काय होत असते? P और Q मध्ये F और F बिकम F. अदरवाइज ऑल आर ट्रू. नाव नेक्स्ट P implies Q. P implies Q मध्ये काय होत असते? T implies F become F and otherwise all are T. And P double implication Q. P double implication Q मध्ये T double implication T and F double implication F become T and otherwise all are false. So this is the important table and we have to learn it.